उकळत्या पाण्यामध्ये कांदा टाकून तर पहा. ही रेसिपी पूर्ण पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा. तर कशी बनवायची रेसिपीला सुरुवात करूया. हाय हॅलो नमस्ते, स्वाती सांडवर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर इथे मी एक कांदा घेतलेला आहे, एक टोमॅटो आणि एक सिमला मिरची घेतलेली आहे. सिमला मिरची टोमॅटो आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. धुतल्यानंतर कांद्याची साल काढून घ्यायची. साल काढल्यानंतर अगदी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने कांदा बारीक बारीक चिरून घ्या. तर इथे मी एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला सिमला मिरचीसुद्धा बारीक चिरून घ्यायची आहे. सिमला मिरचीमधल्या आतमधल्या बिया आपल्याला काढून टाकायच्या आहेत. काढल्यानंतर कांदा ज्या पद्धतीने चिरला आहे ना त्या पद्धतीने आपल्याला सिमला मिरचीसुद्धा चिरून घ्यायची आहे. तर इथे मी अख्खी सिमला मिरची चिरून घेते. आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने कांदा, टोमॅटो, सिमला मिरचीची रेसिपी पाहणार आहोत. सिमला मिरची चिरल्यानंतर इथे मी टोमॅटोसुद्धा बारीक चिरून घेते. टोमॅटोमधल्या आतमधल्या बिया आपल्याला काढून टाकायच्या आहेत. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी टोमॅटोसुद्धा चिरून घेतलेला आहे. एका साईडला कढई गरम करून घेतली. कढईमध्ये आपल्याला 2.5 कप पाणी घालायचं आहे. तर इथे मी 2.5 कप पाणी घालून घेते. तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे. व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. 2.5 कप पाणी घातलं. पाण्याला उकळी आली की त्यामध्ये आपल्याला चिरलेला कांदा घालायचा आहे. चिरलेली सिमला मिरचीसुद्धा आपल्याला त्यामध्ये घालायची आहेत. चिरलेला टोमॅटोसुद्धा आपण त्यामध्ये घालणार आहोत. तुम्हाला सिमला मिरची जर यामध्ये वापरायची नसेल ना तर तुम्ही यामध्ये चिरलेला कोबी, किसलेलं गाजर किंवा किसून फ्लावरसुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता. चिरलेला टोमॅटो घातल्यानंतर इथे मी 3 मिरच्या चिरून घेतल्या होत्या. मिरच्या थोड्याशा लाल रंगाच्या झाल्या होत्या त्यामुळे इथे मी वापरलेल्या आहेत. मिरच्या घातल्यानंतर आपल्याला 1 चमचा जिरे, 1 चमचा बडीशेप घालायचे आहे, 1 चमचा चिली फ्लेक्स घालायचा आहे. त्यानंतर इथे मी एक वाटी भरून चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे. तुम्ही कोथिंबीरीच्या ऐवजी कोणतीही पालेभाजी या ठिकाणी वापरू शकता. भाज्या घातल्या की व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि परत आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर झाकण ठेवून आपल्याला यामध्ये कांदा, टोमॅटो, सिमला मिरची शिजवून घ्यायची आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी सिमला मिरची, कांदा, टोमॅटो छान शिजवून घेतलेला आहे. तर इथे मी परत एकदा मिक्स करून घेते. मिक्स केल्यानंतर इथे मी 1 कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला ज्वारीचं पीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. ज्वारीच्या पिठाच्या आपल्याला कुठेही गाठी होऊन द्यायच्या नाही त्यामुळे एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे. ज्वारीचं पीठ घातल्यानंतर इथे मी अर्धा कप रवा घेतलेला आहे. तर त्यामध्ये आपल्याला रवा घालायचा आहे. या ठिकाणी मी बारीक रव्याचा वापर केलेला आहे. तुम्ही जाड रवा वापरला तरी चालेल. रवा, ज्वारीचं पीठ घातल्यानंतर आपल्याला याचा एकसारखा गोळा तयार करून घ्यायचा आहे. अगदी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने करून घ्या. तुम्ही ज्वारीच्या पिठाच्या ऐवजी बाजरीचं पीठ वापरलं तरी चालणार आहे. काही जणांना ज्वारीची चव आवडत नाही किंवा काही जणांना बाजरीची आवडत नाही. पण तुम्हाला ज्या पिठाची आवडेल ना ते पीठ तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. आज आपण सिमला मिरची, कांदा, टोमॅटो, ज्वारीचं पीठ वापरून अगदी पौष्टिक रेसिपी केलेली आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण आवडीने खातील. झाकण ठेवल्यानंतर आपल्याला हे पीठ शिजवून घ्यायचं आहे. शिजल्यानंतर परत झाकण काढून एकसारखं मिक्स करून घेते. मिक्स केल्यानंतर इथे मी एका ताटाला तेल लावून घेतलेलं आहे. तेल लावल्यानंतर आपल्याला ज्वारीच्या पिठाचं मिश्रण त्यामध्ये काढून घ्यायचं आहे. थंड झालं की हाताला थोडंसं तेल लावायचं आणि आपल्याला एकसारखा गोळा ह्याचा तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही ही रेसिपी मुलांच्या टिफिनसाठी, मुलांच्या नाश्त्यासाठी किंवा घरामध्ये छोटी मोठी पार्टी असेल ना तेव्हासुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. खूप जास्त वेळ लागत नाही, अगदी कमी वेळात तयार होते. घरामध्ये पार्टी असेल की आपण बाहेरनं समोसा, कचोरी, वडेपाव आणतो ना त्यापेक्षा तुम्ही ही पौष्टिक रेसिपी करून मुलांना द्या. मुलंसुद्धा अगदी आवडीने खातील. हाताला तेल लावलं की त्यामधला आपल्याला छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि आपल्याला त्याचे कटलेट तयार करून घ्यायचे. तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण ज्वारीचं पीठ वापरून पौष्टिक रेसिपी तयार केलेली आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण आवडीने खातील. कटलेट तयार करत असताना क्रॅक जात असतील तर आपल्याला दाबून हे क्रॅक एकसारखे करून घ्यायचे आहेत. तर अशाच पद्धतीने इथे मी सगळे कटलेट तयार करून घेते.
मला जेवढे कटलेट तयार करायचे होते मी तेवढे करून घेतलेले आहे. बाकीचं जे मिश्रण उरलं होतं हवाबंद डब्यामध्ये पॅक करून आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. सकाळच्या घाई गडबडीमध्ये 10 मिनटं बाहेर काढायचं, त्यानंतर तुम्ही मुलांना देऊ शकता. तर एका साईडला पॅन गरम करून घेतलेला आहे. पॅनमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. खूप जास्तसुद्धा नाही, अगदी इथं मी 4 चमचे तेल घातलेलं आहे. तेल घातलं की तयार केलेले कटलेट आपल्याला तेलामध्ये सोडायचे आहेत आणि दोन्ही साईडने आपल्याला तळून घ्यायचे आहेत. नेहमीच आपण मुलांना बाहेरचा खाऊ देतो ना, तुम्ही त्याऐवजी हे पौष्टिक कटलेट मुलांना घरी करून द्या. मुलंसुद्धा अगदी आवडीने खातील. एकदा बनवली ना तर मुलं तुमच्याकडे हट्ट करून आठवड्यातनं 2 ते 3 वेळा नक्कीच करून मागतील. तर इथे मी तेलामध्ये सगळे तयार केलेले कटलेट सोडलेले आहेत आणि एका साईडनी तळल्यानंतर आपल्याला दुसऱ्या साईडनी सुद्धा तळून घ्यायचे आहेत. हे कटलेट तळण्यासाठी ना खूप जास्त तेलसुद्धा लागत नाही. हे कटलेट खूप जास्त तेलकटसुद्धा होत नाही. तुम्ही हे कटलेट केल्यानंतर मला कमेंट करून सांगा की तुमचीसुद्धा ही रेसिपी कशी झाली. अगदी घरातले वयस्कर लोकंसुद्धा अगदी आवडीने खातील. आपण हे कटलेट तयार करत असताना ब्रेड किंवा मैदा कशाचासुद्धा वापर केलेला नाही आहे. ज्वारीचं पीठ वापरून आपण हे कटलेट पौष्टिक तयार केलेले आहेत. तर एक साईड तळल्यानंतर दुसऱ्या साईडनी सुद्धा मी तळून घेतलेले आहेत. दोन्ही साईडनी सुद्धा तळल्यानंतर एका चाळणीमध्ये काढून घेते, म्हणजे एक्स्ट्राचं काय तेल असेल ते निघून जाईल. तुम्ही पाहू शकता कटलेटला रंगसुद्धा किती सुंदर आलेला आहे. तेलामध्ये तळल्यानंतर अजिबातसुद्धा विरघळलेले नाही आहेत किंवा छान आपले हे कटलेट तयार झालेले आहेत. तर इथे मी सगळे कटलेट एका चाळणीमध्ये काढून घेतलेले आहेत. बघता क्षणी खाऊशी वाटतात. अगदी ज्वारीचं पीठ वापरून ही पौष्टिक कटलेट मी तयार केलेले आहेत. तर एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. तुम्ही टोमॅटो केचप संग किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत किंवा तुम्ही हे कटलेट तसेसुद्धा खाऊ शकता. तर मी तुम्हाला हातावर घेऊन दाखवलेले आहेत. अजिबातसुद्धा तेलकट होत नाही. तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला माझा व्हिडिओ खूपच मनापासून आवडला असेल ना तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर चला, तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त रहा. बाय.